इकडे मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलेलं आहे। आता स्वतः मनोज जरांगे अगदी काही वेळामध्ये मुंबईकडे रवाना होणार आहेत। तत्पूर्वी परभणी जिल्ह्यातल्या गावागावांमधून मराठा बांधव मुंबईकडे रवाना झालेले आहेत। परभणीच्या लिमला येथील अनेक मराठा बांधव हे सर्व साहित्य घेऊन अंतरवाली मार्गे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे पंकज क्षीरसागर यांनी। शिवाजी महाराज की जय। आरक्षणासाठी गावागावातून मराठा बांधव हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमल्याचे हे मराठा बांधव जे आहेत हे सर्वजण आता मुंबईकडे निघालेले आहेत, कारण त्यांनी सर्व तयारी जी आहे ती केलेली आहे। आपण बघू शकतो ह्या दोन गाड्या आहेत, या दोन गाड्यांच्या माध्यमातून हे मुंबईकडे आंतरवालीच्या मार्गे जाणार आहेत। त्यासाठी मुंबईमध्ये राहण्यासाठी जे काही खाद्य म्हणजे खाण्यापिण्यासाठी जे काही साहित्य लागते ते सर्व गोळा केलेलं आहे आणि हे सर्वजण गावातून या मुंबईकडे रवाना झालेले आहेत। काय सांगाल, कशासाठी चाललात तुम्ही? आम्ही आता मुंबईला जाण्याचा हा अंतिम टप्प्याची लढाई आहे मराठा आरक्षणासाठी। आणि मराठा आरक्षणासाठी जाणार म्हणजे एक पूर्ण आता ही जे बांधा ही गाडीमध्ये पूर्ण तेल मीठ मिरचू जे काय आहे ते सर्व आम्हाला ते गावामधून सर्वांनी महिलांनी दिलेलं आहे। आणि हे जे आहे ते 2-3 महिने पुरासारखा असा आहे। आणि आम्ही हे आरक्षणासाठी जाणार आहोत। 20 जानेवारी म्हणजे आता आम्ही निघालेलो आहोत आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय तिथून येणारच नाही। जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। काय वाटतं, सरकार आरक्षण देईल का? हा, द्यावाच लागतं आरक्षण आता। कारण मराठ्याचा झटका आता 3 कोटी जमणार आहेत आम्ही सगळेजण। गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला हे सरकार वेगवेगळे सरकार आलेत आणि आरक्षणाचं चॉकलेट द्यायलेत। आता मात्र आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईमधून येणार नाही वापस। एकूणच बघायला गेलं तर गावातील सर्व तयारी करून, गावातील सर्व कामांचा जे काही आहे निपटारा करून हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते मुंबईकडे रवाना झालेले आहेत। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।